तर मंडळी आत्ता आपण आहे गणेश खिंडीत. हे बघा, गणेश खिंड तुम्हाला माहीत आहे का सांगा मला फक्त कमेंट करून. भवानीनगरच्या आसपास. तर नमस्कार मंडळी आज पुन्हा एकदा नितेश आणि मी चाललो आहे आज मच्छिंद्रनाथगड बघायला. तर आम्ही पोचलो आहे आता कडेपूरला थोडंसं म्हटलं खाऊन घ्यावं आणि पुढचा प्रवास सुरू करावा. आता पुढच्या प्रवासात नितेश गाडी चालवतोय. हा रस्ता तडसर, वांगी, चिंचणी आणि त्यानंतर भवानीनगर असा आहे. वळणाचा रस्ता आहे. आणि आता आपण पोचतोय गणेश खिंडीत. ही गणेश खिंड आपण व्हिडिओत पहिल्यांदा पाहिलीच होती. मग इथून सुरू होतोय घाटाचा रस्ता आणि खाली उतरल्यावर आपल्याला बघायला मिळणार आहे भवानीनगर. तर आता आपण भवानीनगरच्या रेल्वे पुलाखाली आहोत आणि हा रस्ता जातो कराडकडे. निघालेला रस्ता जवळपास आपल्याला 10 ते 12 किलोमीटर पार करायचा आहे आणि मच्छिंद्रनाथगड अशा पद्धतीनं लागतो. खालून जवळपास गडाची उंची 2600 फुटापर्यंत आहे. म्हणजे तेवढा रस्ता आपल्याला चढून पार करायचा आहे. 2 व्हीलर आणि 4 व्हीलर दोन्ही वर जातात. कुठे चढ जास्त आहे तर कुठे कमी आहे, पण गडावर पोचता येतंय. या गडाला तुम्ही मच्छिंद्रगड किंवा मच्छिंद्रनाथगड ही म्हणू शकता. हा गडसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी 1676च्या आसपास बांधला. हा गड स्वराज्य रक्षणासाठी महत्त्वाचा पण शेवटचा होता. गडावर आपल्याला स्वच्छ असा परिसर बघायला मिळतो. आज रविवार असल्यामुळे इथं बऱ्यापैकी पर्यटक आले होते, भाविक आले होते. मग इथं आम्ही शिवशंकराचं दर्शन घेतलं, मच्छिंद्रनाथाचं दर्शन घेतलं आणि परिसरही पाहिला. परिसर एकदम शांत असा होता आणि खरंच इथं भारी वाटलं आल्यानंतर. गडावर मच्छिंद्रनाथाचं मंदिर असल्यामुळे या गडाला मच्छिंद्रगड किंवा मच्छिंद्रनाथगड सुद्धा म्हणतात. निसर्गात वेळ घालवायला तर सध्या टाईमच नसतो, पण इथं आपल्याला गवताची मखमली चादर असल्यासारखं एक छोटंसं उद्यान पाहायला मिळतं. इथं थोडा वेळ घालवला, बसलो. अशा हिरव्या गवतावर चालण्याचे पण खूप सारे फायदे असतात, ते पण जाणून घ्या. त्यानंतर इथंच बनवलेल्या सेल्फी पॉईंटवर गेलो. आता हे सेल्फी पॉईंट त्यावेळी तर नव्हतं बनवलं, पण आता ते सेल्फी पॉईंट म्हणूनच वापरतात. तर हे बघा, असं आहे इथं सेल्फी पॉईंट. सेल्फी, फोटो, व्हिडिओ काढताना काळजी घ्या फक्त. तर मच्छिंद्रगडसोबत महाराष्ट्रातला 3रा गड बघून झाला आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओचा 2रा भाग नक्की बघा. तोपर्यंत जय महाराष्ट्र.